होणारा संघ आता होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चालू असलेला सामना अर्थातच आपण एका बाजूने पाहतोय जपान 7 पावशी कुडा आणि मालवण तालुक्यातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि त्याच्या विपक्ष आहे राजकोट बॉयजची स्पर्धा ज्याने आपल्या संघासाठी गाजवली तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय दत्तकृपा भरड संघ। दोन संघामध्ये दत्तकृपा भरड नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जपान 7 पावशी 15 मिनिटांची इनिंग आहे याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि मायक्रोफोनवर बदल होतोय मायक्रोफोनवर येतील आमचे सहकारी समालोचक सागर मोरे यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय आणि थोड्या वेळासाठी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद। हॅलो धन्यवाद सुनील सर। स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आणि जवळपास 12 वाजून गेलेत। आता 12 कुठल्या टीमचे वाजवणार कुठली टीम यावर पण लक्ष आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पीटीआय स्मृती चषकचा शेवटचा दिवस आणि अवकाळी पावसामुळे क्रीडा स्पर्धा थोडी पुढे ढकलण्यात आली बट त्याच जल्लोषामध्ये ही दुसरी सेमीफायनल मी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि जो चांगला खेळ तो जिंकणार आहे। स्ट्राइक एंडला बॅटर योगेश एक चांगले बॅटर आहे त्या सोबतीला मंदार आणि बॉलिंग साठी श्रेयस। लेट्स प्ले गेम ऑन। पहिलाच बॉल लेग ब्रेक आणि एक चांगला लेग ब्रेक होता बट वाईट बॉल एक्स्ट्रा रन इकडे खातं ओपन केलं गेलंय। प्रथम क्रमांक तब्बल 70,000 रुपये कोणाला मिळणार आहे याबरोबर देखील कव्हरला अगदी बॉल तिकडे आमच्या प्रेक्षकांना आदळला सर्वजण एन्जॉय करतात। श्री साई स्पोर्ट्सला पण आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय। याबरोबर पण पुन्हा एकदा लेग ब्रेक योगेशने बॉडी बॅलन्स केलंय। अंडर आर्म क्रिकेट आहे आणि मॅच देखील तशीच रंगेल का। दत्तकृपा भरड आणि त्यांच्या विरुद्ध जपान 7। मित्रांनो हात आपले प्लीज थोडं तुम्ही थोडं मागे घ्या मित्रांनो। आपला हात थोडा तुम्ही पण सेफ राहा मित्रांनो कारण की बॉल लागू शकतो। या बॉलवर देखील लेग ब्रेक बट योगेशचा माइंड सेट आहे किती काही बॉल धीमे उतर बट आम्ही रन सिंगलच करणार आहे। अक्षय स्पोर्ट्स मालवण मार्केश्वर मालवण यांची मेहनत आणि जिद्द। या बॉलवर एक चांगला ड्राइव्ह आणि 2 रन प्रॉपर फुटवर्क होतं। खूप चांगलं क्रॅकिंग 2 मारले त्याने फुटवर्क चांगलं होतं विथ द स्पिन। मुंबईने पण धडाकेबाज मध्ये सेमीफायनल मध्ये एंट्री घेतली। आज मुंबई इंडियन्सने गुजरातला एक भला मोठा धक्का दिला। रोहित शर्माची अफलातून बॅटिंग आणि सर्वांचं लक्ष त्यावर पण होतं। ड्रीम 11 वर पण होतं एकदा तरी पैसे येऊ देत। मालवण मध्ये 3-4 गुंडे जमीनच घेतो डायरेक्ट। बॉलर चांगली बॉलिंग करतात बट थोडीफार मॅच बनवावी लागेल। या बॉल लेग ब्रेक आणि फसवलं खूप चांगला लेग स्पिन। बॅट्समनला थांबवलं तिकडे डॉट बॉल। यस डॉट बॉल पाहिजे आणि कीपरने खूप चांगले एफर्ट्स दिले। राजने खूप चांगला बॉल अडवला। श्रेयांसने मात्र एक सेट बॅटरला बीट केला। गुड बॉलिंग श्रेयांस। गरजेचं आहे जनशताब्दी तुम्हाला पकडायची ट्रेन तर टायमिंग वर तिकडे जाणं गरजेचं आहे। ट्रेन पकडणं ऑफिस त्यामुळे टायमिंग तुम्हाला खूप महत्वाचं आहे। बॉलिंग साठी बॉलर अक्षय। स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर मंदारला दमदार परफॉर्मन्स करावा लागेल। एक 25-30 रन्स पाहिजेत या ग्राउंडवर।
या बॉलवर बॉलला वळवला गेला बट व्हाईट बॉल. आणि चिवला बीचच्या जवळच आपलं एक ग्राउंड आहे, म्हणजे एक पाऊल बीचवर आणि एक पाऊल ग्राउंडवर असं पण होऊ शकतं. असं अगदी पीटीआय स्मृती चषकचं ह्या वर्षीचं. बट हे वर्ष सर्वांच्या लक्षात राहील की अशी टुर्नामेंट इकडे आपण ऑर्गनाईज झाली होती, पाऊस आला आणि त्यानंतर स्थलांतर केली आहे. 9 रन झालेत. अगदी छोट्या जागेमध्ये हा खेळ खेळला जातोय. योगेशला पण माहिती आहे की थोडी इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे. या बॉलवर देखील खूप चांगलं जज केलं योगेशने. व्हाईट बॉल. स्कोर मात्र तिकडे डबल डिजिट मध्ये 10 रन झालेत. दत्तकृपा भराड आणि त्यांच्या विरुद्ध जपान 7. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत. एक सिंगल रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रन. योगेशचं तेच माइंड सेट आहे की आपल्याला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. बघा लीग मॅचचा प्रेशर वेगळा असतो आणि जेव्हा तुम्ही नॉकआउट मॅच खेळता सेमीफायनल क्वार्टर फायनल खूप वेगळा प्रेशर राहिलाय. सर्व आमचे नागरिक, सर्व या परिसरातील मालवणचे सर्व आमचे मित्र, सर्वांचे स्वागत आहे. या बॉलवर विथ द स्पिन. काय कॉन्फिडन्स होता योगेशचा आणि प्रॉपर फुटवर्क दाखवत असताना योगेशने त्याच्या पण नावावर मालिकावीरची बाईक पण आहे. त्यामुळे या पूर्ण परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळलंय. 14 रन झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा एक बोलबाला राहिलाय आणि सेमीफायनल मॅच आहे, त्यामुळे जिंकून देणं आपल्या टीमला गरजेचं आहे. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर. बॉलर चुकी होते. बॉलर अक्षयकडून 15 धावा. 70,000चा प्रथम पारितोषिक. कोण जिंकेल? आकर्षक अशी ट्रॉफी आहे. पीटीआय स्मृती चषक, कल्पना स्मृती चषक. या बॉलवर देखील विथ द स्पिन. पुन्हा एकदा डबलचा मात्र तिकडे. योगेशने पण एक दमदार बॅटिंग करत असताना आज ही मॅच थोडीफार त्याने बनवण्याचा प्रयत्न करतोय. या बॉलवर देखील ऑफस्टिकच्या इकडे आणि चांगला बॉल बट व्हाईट बॉल. कीपरने एफर्ट्स दाखवले बट योगेश क्विक मागे आले. श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील त्यांना इकडे गौरवण्यात आलं या परिसरातून आणि त्यांनी उंच भरारी घेतली परफॉर्मन्स करत असताना. या बॉलवर देखील टॅप केला गेला. एक तिकडे सिंगल रन मिळेल. बघा मित्रांनो, आपलं नाव तेव्हाच होतं जेव्हा आपण एक चांगला आपल्या टीमसाठी कामगिरी करतो. 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय. केलं तर 12 बॉल 12 जरी टाकला तरी 30-31चा टार्गेट पण खूप आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. बघा टायमिंगचा लिमिट आहे, त्यामुळे तुम्ही बॉलिंगसाठी स्मिथ, वेगळी ऍक्शन आहे स्मिथची बट खूप चांगला सिंगल तिकडे मंदारने केलाय आणि मंदारने प्रॉपर बॅटवरती बॉल घेतला. एक सिंगल रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन. चांगली बॅटिंग. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रन मात्र तिकडे 21. मालवण परिसरामध्ये आपण आहोत आणि पूर्ण मुंबईकर पण या मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबला. व्हाईट बॉल. महाराष्ट्रातील एक फेमस असं पर्यटन स्थळ मालवण. खूप काही या परिसरातील प्रसिद्ध पाहिलं गेलं. सिंधुदुर्ग किल्ला पण इकडे पाहिला गेला. राजकोटचा पण किल्ला आणि आता सर्वात उंच प्रतिमा महाराजांची इकडे उभारण्यात आली आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय.
एक सिंगल रन. वेल बॅटिंग मंदार. टीम एफर्ट्स आहे, सांघिक खेळ आहे, त्यामुळे मंदारला पण माहिती आहे. अगदी मनगडाचा वापर केला मंदारने आणि रन 24. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे एक सिंगल रन. थोड्या वेळासाठी योगेशचे हार्टबीट वाढलेले, तो डेंजर झोनला होता. जर बॉल कलेक्ट झाला असता तर योगेश रनआउट होऊ शकत होता, बट योगेश थोडे वाचले तिकडे आणि 25. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 25 रन. वेल बॅटिंग योगेश आणि मंदारसाठी एकदा टाळ्या वाजवा यार, खूप चांगली बॅटिंग आणि स्टार्ट टू एंड दोघांनी रन बनवले. 6 बॉल तू खेळ, 6 बॉल मी खेळतो, बट रन कर. दो तेरा दो मेरा. त्यामुळे योगेश आणि मंदारची इनिंग लक्षात राहील. वेल बॅटिंग योगेश, खूप चांगलं इनिंग त्यांनी बिल्डअप केली आहे. स्विमिंग पण खूप चांगलं खेळतात. आम्ही सकाळी स्विमिंगला गेलो, अगदी खूप चांगलं स्विमिंग करतात योगेश आणि त्यांचे सर्व फ्रेंड्स. लेक्सन कडून योगेशच्या बाउंड्रीला 200 रुपये असणार आहे, म्हणजे एक तो सुरमई थाली खाऊ शकतो अशी फेमस. आणि इकडे शेवबुंदी पण, तुम्ही जर मालवण डेपोला मी लास्ट टाइम आलो होतो, काय गोड, आणि ती शेवबुंदी खाऊन काजू कतरी पण फेल आहे, अशी मालवणची शेवबुंदी फेमस आहे. बॉलिंग साठी बॉलर हर्षच्या हातामध्ये बॉल दिला आणि लास्ट ओव्हर आहे. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने जज केला तिकडे. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन कळू. आमची सर्व टीम तिकडे आहे. प्राऊड टू बी इंडियन अँड युअर आर्मी. त्यांच्या टी शर्टवर एक टॅगलाईन आहे, खूप चांगली टी शर्ट ग्राफिक केली आहे अक्षय स्पोर्ट्स मालवण पिट्या स्मृतीची. आणि त्यांच्या लेफ्ट हँडच्या हातावर त्यांनी ते प्रिंट केलंय, खूप मोठं त्याने असं जी टॅगलाईन दिली आहे. पहलगाम सारखा अटॅक झाला त्यावेळी आपलं भारतीय आर्मी तिकडे दाखल होती, त्यामुळे त्यांनी टी शर्टवर पण तेच दिलंय. चेक केलं जाईल. उमेशजी चव्हाण, आपलं पण स्वागत आहे. आपण पण इकडे आलात, आपलं पण अगदी हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत. सर्व मालवणचे. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, आणि काही जणांना फक्त बाहेरून सांगायला की असं करायला पाहिजे होतं, तू तसं करायला पाहिजे होता, आणि काही जणांना ड्रीम 11. उमेशजी चव्हाण, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं पण स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावरती. सर्व मालवणचे आमचे मित्र. बॅनरवर मित्रांनो हात ठेवू नका प्लीज. एक मॅच नंतर बॅनर काढायचाच आहे. या बॉलवर देखील टॅप केलं गेलं आणि एक सिंगल रन स्कोर झालाय. 27 रन झालेत. बाउंड्री लाईनवर जो मित्र आपण हात ठेवलाय, मस्त दिसतोय तू. एलईडी स्क्रीनवर पण तू दिसशील, बट तू स्माइल कर जरा आणि हसत राहा आणि हसवत राहा लोकांना. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेलेत आणि 1 रनने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 28 रन झालेत. वेल बॅटिंग दोघांनी मात्र ही मॅच पूर्णपणे दोघांनी बनवली.
आणि पहिल्या डावामध्ये इकडे मात्र योगेशने कॉल दिला की नको डॉट बॉल, आणि तिकडे चांगला पिचिंग करत होता हर्षने थांबवलं थोडं योगेशला. गुड बॉलिंग. या ग्राउंडवर चेस पण होऊ शकतो असं नाहीये. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट शक्य अशक्य असं नाहीये. शक्य तुम्ही करू शकता. या बॉलवर देखील बॅटरने थोडा फ्लो ओपन केला गेला. बॅटर आउट, बट वेल बॅटिंग. एक चांगली कामगिरी केली इकडे योगेशने या मॅच मध्ये पण. बरोबर डीजे मास्टरने गाणं लावलं की स्वर्गापेक्षा सुंदर आहे. आणि जर कोकणात तुम्ही शिमगा, गणपती, जर कधी तुम्ही माणगावला ट्रॅफिक बघितली तेव्हा समजतं की कोकणात काय आहे. आणि हॅट्स ऑफ, त्यामुळे कोकण एक वेगळं आहे. या बॉलवर दणका दिला आणि तिकडे आमच्या फिल्डरला लागलाय. आयडक्सची ऍड तो करेल, झेंडू बामची ऍड तो करेल. आणि आमचे मित्र सर्व मॅच बघायला आलेत. बघा एलईडी स्क्रीनवर काय स्माइल केली त्याने की मी पण दिसतो एलईडी स्क्रीनवर. मित्रांनो, हे सर्व मालवणचे क्रिकेट प्रेमी आहेत आणि यांनी आपल्या घरी सांगितलं की आलो जरा जाऊन मॅच बघून येतो. जे सर्व एन्जॉय करतात इकडे टीम मीटिंग. एक कोणी आमचे सर्व मित्र, ही सर्व अगदी लहान लहान मुलं पण आली आहेत. सर्वांचं स्वागत आहे. एलईडी स्क्रीनवर बघून ते स्वतः अगदी खुश होतात की आम्ही कसे दिसतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे, थँक्यू. आणि सर्व मालवणच्या मित्रांनी आज इकडे खुश केलं. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. 30 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. मित्रांनो, डगआउट जे फक्त प्लेयरसाठी, तिकडे प्लेयर्स तुम्ही बसून घ्या. हे आमचं मुख्य व्यासपीठ आहे. सर्व आमचे मान्यवर तिकडे बसले आहेत आणि सर्वजण इकडे क्रिकेट मस्तपैकी आनंद घेत आहेत. स्कोर झालाय 30 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. जपान 7 पावशी आणि त्यांच्या विरुद्ध दत्तकृपा भरड. आता दत्तकृपा भरड संघ बॅटिंग करत असताना 30 टार्गेट आहे. बघूया 30 कशा प्रकारे होतील का. अशक्य असं काहीच नाहीये. बॉलिंगसाठी योगेश, स्ट्राईक एंडला बॅटर स्मिथ आणि त्या सोबतीला निखिल. 6 पण आहे, बाउंड्री पण आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन केलं गेलंय. प्रेक्षकांसाठी पण आपण एक पारितोषिक ठेवलंय की जो प्रेक्षक इकडे आपल्याला चांगलं हेल्प आणि शिस्तबद्ध जो प्रेक्षक असेल त्याला पण आपण इकडे एक बक्षीस देणार आहोत. म्हणून तुम्ही बाउंड्रीवरती जे उभे आहेत आणि तुम्ही प्रॉपर उभे राहा, बॅनरवर हात नका ठेवू. आणि ही मॅच पण तशीच रंगेल का. स्मिथकडे पण क्षमता आहे, त्यामुळे स्मिथ पण मॅच सोडणार नाहीये. 30 रन तोही पाठला करू शकतो. सेमीफायनल आहे. बघूयात कोण जिंकेल. बॉलिंगसाठी योगेश, स्ट्राईक एंडला स्मिथ. या बॉलवर डाऊन द ग्राउंड आणि परफेक्ट टायमिंग केलं.
बघा मित्रांनो, थोडं बाउंड्री पासून लाईटच्या जवळ पण कोणी उभं नका राहू. या बॉलवर बॉल थोडा खाली बसला, किपरला चान्स होता बट निसटला आणि नॉट आउट आहे. डॉट बॉल आणि स्कोर झालाय 3 रन. अजूनही जवळपास 27 रन करायचे आहेत. बिग फाईट, काटेकी टक्कर. आणि यावर्षी प्रथमच 32 संघांना आपण टी शर्ट प्रोव्हाइड केल्या श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि हळूहळू मात्र ही क्रीडा स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती घेते आहे. खूप चांगलं पारितोषिक आहे आणि पहिली ओव्हर संपली आहे. 5 रन झालेत आणि आता 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. स्मिथ आणि निखिलवर लक्ष सर्वांचं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर हर्षदच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक रेटला बॅटर निखिल. 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. हर्षदची पण एक वेगळी हेअरस्टाईल आहे. या बॉलवर सिंगल रन आणि 40 रन. 1 रनने मात्र तिकडे मॅच पुढे जाईल. बघूयात कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग कशी पाहायला मिळेल. आणि एक चिकी रन तिकडे कंप्लीट केलं. आता स्ट्राईक एंडला बॅटर स्मिथ. अनुभव आहे स्मिथकडे पण. या बॉलवर एक चांगला स्क्वेअर कट. प्रॉपर टायमिंग केलं. बॅकवुडला आले आणि नजाकत का पाहायला मिळाली. वेल बॅटिंग. स्क्वेअर कट बघायला तर मग वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांचा स्क्वेअर कटचा स्ट्रोक जो बघण्याची मजा वेगळी आहे. या बॉलवर देखील समोर आणि काय बॉल अडवलाय. मंदार. मंदार आणि दमदार आहे मंदार. मंदार बोलतो अंबुजा सिमेंट से तो बनाऊ. काय बॉल अडवला. अफलातून फिल्डिंग. कडक. मालवणची भिंत आहे. लाऊड अपील केली बट तिकडे बघा काही खेळाडू बॅटिंगसाठी फेमस आहेत, काही बॉलिंगसाठी, काही फिल्डिंगसाठी आहेत. त्यातलं एक नाव मंदार आहे. 7 रन झालेत आणि मंदारची आपण पुन्हा एकदा फिल्डिंग बघू शकता एलईडी स्क्रीनवरती. जे काय बॉल अडवलाय त्याने अगदी स्वतःला तिकडे झुकून दिलं. आणि खो खोला जसं बसतात तसं त्यांनी तिकडे स्टेपवर होता बट अफलातून एफर्ट्स. एकच रन असणार आहे. आमचे अंपायर तिकडे गुणेश भाई बोला एक आहे तो एक आहे. अंपायर्सला पण इकडे आमचं मी कौतुक करेल. सर्व आमची टीम. या बॉलवर समोर आणि एफर्ट्स दिले पण तिकडे रन सिंगल. रन झाले आतापर्यंत 9 धावा आणि अजूनही जवळपास 21 रनची गरज आहे. बघा मॅच दोन्ही टीमकडे तेवढी बॅलन्स आहे. कधी मॅच फिरू शकते. त्यामुळे जर मोठा स्ट्रोक आला तर बॅटिंग संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. स्मिथने मागील मॅच मध्ये पण चांगली कामगिरी केली होती. चांगले खेळाडू आहेत आणि मॅच त्यांनी पण बनवण्याचा प्रयत्न करतायत. क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. गडसी क्रिकेट पाहायला मिळतंय. या बॉलवर समोर आणि विघ्नेश मला असं वाटतं इन्शुरन्स आहे तिकडे आमच्या कॅमेरामॅनचं. काय बॉल दमदार आला. 2दा विघ्नेश वाचलाय तिकडे. रॉकेट
तर रन सिंगलच देऊन जाईल. रन झाले आतापर्यंत 9. रन झालेत आणि आता जिंकण्याकरिता 12 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. 1-2-1 12-21 आहे. बघूयात कोण जिंकेल. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये येऊ शकतो. या बॉलवर या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे लाऊड अपील आणि बॅटर आउट. गेले स्ट्राईक एंडला नवीन बॅटर या बॉलवर देखील समोर खेळले गेले. चांगली फिल्डिंग आणि आता फिल्डिंगच्या जोरावर आपण पाहिलं तर जपान 7 पावशी संघ थोडाफार मॅच मध्ये क्लोज झालाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अहन स्पोर्ट्स कुडाळ टीमने अगोदरच फायनलचं तिकीट त्यांनी बुक केलंय. तर कुठला टीम फायनल मध्ये जाईल. इकडे पण सिंगल रन आणि आता मॅच मध्ये थोडीफार आपण पाहिलं तर बॅकफुटला जाते बॅटिंग करत असताना टीम दत्तकृपा भरड. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरला खेळले गेलेत आणि रन मात्र तिकडे 2 ने पुढे जाईल. 15 रन झालेत आणि मॅचला जिंकण्याकरिता 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात चेंगळ्या बोले. बघा ट्रेंड नुसार तुम्हाला जगणं गरजेचं आहे. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला आता तुम्ही जर कधी मेट्रो मध्ये गेलात तर तेच चालू असतं. सर्व रील्स बघत असतात. पण तो मुलगा पण फेमस झाला. झापूक झुपूक फेमस झाला. त्यामुळे तुम्ही जे काही नवीन आला ते फेमस व्हालच. असे अनेक मालवणचे पण अनेक रील स्टार फेमस आहेत जे अनेक अनेक नवीन नवीन संदेश देत असतात. मॅच आता मात्र थोडीफार कठीण होते. या बॉलवर देखील हलक्यात आणि सिंगल केल्या गेल्या. मॅच आता थोडीफार कठीण होतीये आणि 13 धावांची गरज आहे. 4 बॉल ना 13 ना मेरा. 4 बॉल 13. या बॉलवर समोर खेळले गेलेत. मित्रांनो स्क्रीनच्या टेबलवर तिकडे कोणी बसू नका. बघा स्क्रीन थोडी आपली तिकडे राहिले तर तुम्ही मित्रांनो थोडं सहकार्य करा. या बॉलवर समोर आणि तिकडे मोये मोये. नक्की झालंय काय. चेक केलं जाईल की बॅटरने
क्रिकेट नसणार आहे आणि आता थोडीफार कठीण होती मॅच. जपान 7 पावशी टीमने थोडं आता स्माईल केली आहे, ते मॅच मध्ये आले आहेत. या बॉलवर कव्हरला उडवला गेलाय आणि फटका फसला. दत्तकृपा भरड संघ आपण पण चांगली फाईट केलीत आणि 32 संघांमधून आपण पण इकडे आलात, चांगला परफॉर्मन्स केलात. बट हार्ड लक. शेवटची आता यानंतर मेगा फायनल आपण पाहणार आहोत. पृथ्वी स्पोर्ट्स मालवण आणि त्यांच्या विरुद्ध जपान 7 आणि त्यांच्या विरुद्ध अहन स्पोर्ट्स कुडाळ हे दोन संघ फायनल मध्ये जातात. एकदा जपान 7 पावशी संघासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. वेल प्लेड, अभिनंदन आणि खूप चांगला खेळ केलात. हार्ड लक टीम. दत्तकृपा भरड आपण पण फायटिंग केलात. त्यामुळे आपण आता फायनल मॅच कडे पण लगेच वळणार आहोत. जपान 7 पावशी आणि त्यांच्या विरुद्ध अहन स्पोर्ट्स कुडाळ. पुरस्कार द्यायचा आहे. सतीश आचरेकर यांना विनंती करेल की आपल्या हातातून हा पुरस्कार योगेशला, ज्या योगेशने अफलातून कामगिरी केली आणि आता योगेश या टुर्नामेंट मध्ये की फॅक्टर राहिलाय. सो वेल प्लेड आणि योगेश चांगला खेळ केला योगेशने आणि आता योगेशला आपण इकडे प्लेयर ऑफ द मॅचचं हे ट्रॉफी दिली जाते आमच्या मांजरेकर यांच्या हातातून. सो वेल प्लेड योगेशला आपण इकडे पुरस्कार देतोय आणि यानंतर फायनल मॅच कडे पण आपण वळणार आहोत, ज्याने आणि लाईव्हला पण आपण इकडे बघू शकतो काय स्माइल केले योगेशने. खुश झालाय तो आणि आपली टीम फायनलला गेली आहे. जपान 7 पावशी. यानंतर आपण फायनल मॅच कडे पण टॉस कडे वळणार आहोत. अक्षय स्पोर्ट्स मित्र मंडळ पीट्या स्मृती चषकचे भव्य दिव्य असं आयोजन, हे सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर